नेहमी काळजी घ्या स्त्रीची, कारण तुमचं एक नातं निभावण्यासाठी तिने कितीतरी रक्ताची नाती तोडलेली असतात. जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत कळत नाही, पण जे गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक समाजात लोकप्रिय असतात. एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं राहून पाहायचं, मग समजण्याच्या पलीकडची ही उत्तरं मिळत असतात. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही, त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात. बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही, कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं. आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, ते बदलते आपण त्या एका मिनिटात घेतलेल्या निर्णयावरून. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं, आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी. लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते, मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. कितीही जपले कुणाच्या मनातील भाव, वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव, आणि तेव्हाच खरे कळून देतात स्वभाव. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तीला नातेवाईक म्हणतात. प्रयत्न करताना चुका होतातच, चुकांमधून येतो तो अनुभव, आणि अनुभवातून मिळते ते यश. कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाटेला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाटेला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन होय. कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण सहज हलका करता येतो. सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. जीवनात जगताना असे जगा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे. लांब धागा व जीभ फक्त समस्याच निर्माण करतात, म्हणून धाग्याला गुंडाळून व जिभेला सांभाळून ठेवले तरच आपले जीवन सुखी होईल. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात, तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा, कारण हे कलियुग आहे, इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं. जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत कळत नाही, पण जे गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक समाजात लोकप्रिय असतात. खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात आणि खरं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच खटकतात. आग लावणाऱ्यांना कुठे माहिती असतं, जर वाऱ्याने दिशा बदलली तर त्यांची सुद्धा राखच होणार आहे. सरडा तर उगाचच बदनाम आहे, खरा रंग तर माणसेच बदलतात. माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नसतो. गुंठागुंठा करून काही होत नाही, जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही, मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही इथे राहणार नाही, मेल्यावर सातबाऱ्यावर नावसुद्धा राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही, ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. आग लावणाऱ्यांना कुठे माहिती असतं, जर वाऱ्याने दिशा बदलली तर त्यांची सुद्धा राखच होणार आहे. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात, तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा, कारण हे कलियुग आहे, इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं. काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात. जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरू होते. हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेले नाव म्हणजे अनुभव. गुणदोष तर प्रत्येकातच असतात. जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला दोषच दिसतात. समोरच्याला पारखून घ्यायचं की तपासून घ्यायचं हे आपणच ठरवायचं असतं. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल.